दरम्यान संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप केलाय। सुनील शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता दगडखानीचे उत्खनन केलं, त्याबाबत कोणतीही रॉयल्टी सरकारने भरलेली नाही असा आरोप राऊतांनी केलाय। देवेंद्रजी महाराष्ट्राची लूटमार थांबवा असं आवाहन संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना केलंय। संजय राऊत यांनी पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असा आरोप राऊतांनी केला आहे। आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह। आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे। पूर्ण 50 झाली का मी पत्रकार परिषद घेईन। एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही, काय कारवाई करतो सांगितलेलं नाही। सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है असं आहे। जो किती भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरं करायचं काम सरकारमध्ये गेल्यावर होते आणि म्हणून हे सगळे लोक पळवापळवीचं काम चाललेलं आहे। तुम्हाला अनेक किती लोक शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे, त्याला लुटण्याची मुभा आहे। त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न। जर नेतेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य आणि महापराक्रम करत असतील तर मग कार्यकर्ते आणि आमदार का कमी पडणार। त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय, नक्कीच त्याच्या मागे कुठला ना कुठेतरी अभ्यास हा असू शकतो आणि मग हजारो कोटी रुपये जर अशा पद्धतीने सत्तेत असणारे मंत्री आणि आमदार काढत असतील त्यामध्ये खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे। खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे।